कर्जमाफी आणि इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, बच्चू कडूंचा इशारा। राजकीय आंदोलन करायला काही वाटत नाही, मात्र शेतकऱ्यांचं आंदोलन करायला मोठं कष्ट लागतं। मच्छीमार, दुग्ध उत्पादित शेतकरी कुणीही सुरक्षित नाही। फार मस्त पर्याय कृषी मंत्री यांनी दिलाय, पत्ते खेळायचा पर्याय। यावर्षी पीक पाणी चांगलं आहे असं फडणवीस म्हणाले। ज्वारीचा हमीभाव 3300, विकावं कमी भावानं विकावं लागतंय। ही लढाई श्रीमंतांच्या विरोधात लढतोय। कर्जमाफी आणि इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आता यापुढे तारीख न सांगता मंत्रालयात मेंढर घेऊन घुसू। चक्काजाम झाला, पण नागपूरचा एसपी अतिशय उर्मट। असं वाटलं का बीजेपीच्या कार्यालयात बसून कारवाई करतं की काय? अशा प्रकारची कारवाई आमच्या कार्यकर्त्यावर केली, अतिशय वाईट। आम्ही मारझोड करण्यापर्यंत ते गेलं आणि वसईचे आमचे पाहतोय कौशिक यांनी सुद्धा प्रचंड त्रास दिलेला आहे। फक्त आंदोलनाची जागा बदलवली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेले आहे। या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकदीनं प्रतिसाद शेतकरी शेतमजुरांचा आहे। मला आनंद आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मातनं गुत्ता मी शेतकरी म्हणून लढतोय, मी मजूर म्हणून लढतोय, याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे। आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकदीनं उभा महाराष्ट्रभर अधिक पुन्हा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे तितक्याच ताकदीनं मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मर गए तो भी फिकर नहीं, लेकिन लढने वाले हैं, जोर से लढने वाले। उपोषण केला तरी सरकार फार दखल घेतली नाही आणि आता तुम्ही थेट सांगताय की मंत्रालयात मेंढ्यासह घुसेल। हा, न सांगता घुसू। बिलकुल आता भगतसिंगगिरी आजच्या आंदोलनापासून सुरू झालेली आहे। 7 दिवस उपोषण केलं, आम्ही पाहतोय अन्नाचं राहिलो। 8 दिवस पदयात्रा केली, आमच्या पायाले फोड आले, पण सरकारले मात्र जाग येत नाही। बनवाबनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात, त्यांना असं वाटतं का आपण हुशारीनं करतोय, आपण कुठेतरी लोकांना काहीतरी आम्ही चिवत्या बनवायचं काम करतो असं जरी वाटत असेल तर ते चुकीचं आहे। देवेंद्रजी तुम्ही आम्हाला करातून मूर्ख बनवा, पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका, कारण त्याचं हातावरचं पायतं पोट आहे। त्याचे हात थांबले का त्याचं पोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचं सुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही, ते लक्षात घ्या। इथून आम्ही पूरतांब्याला जात आहोत, पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक त्या पूरतांब्याच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये, त्याचाही प्रयत्न आम्ही करतो। आंदोलन दाबलं जात आहे, कारण काय आजची जी अटक झाली त्यानंतर आंदोलन करू नये अनेक ठिकाणी सांगितलं गेलं, ताब्यात घेतलं गेलं, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय। ते तर होतच ना, ते सांगावं लागते, तो प्रयत्न नेहमी होतच असतं। बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवलं, न्यूज दिलं नाही रस्त्यावर, आणि मग हा जो 2 तासाचं आंदोलन होतं, पण तरीसुद्धा ते 2 ताससुद्धा यांना सहन होत नाही। कुठेतरी आंदोलनकरी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे। खरं तर आम्ही पाहतो आंदोलनात जितका देश जिवंत होता तेव्हा स्वातंत्र्यात नाही, परतंत्र्यात नाही, आणि आता आंदोलनकारी संपले पाहिजे। तुमच्या आंदोलनाला MIM असेल, मनसे असेल यांनी एक प्रकारे पाठिंबा दर्शवलेला आहे। येत्या काळामध्ये नवीन समीकरण पाहायला मिळू शकतात। आता राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे। आम्ही राजकारणासाठी एक होत नाही, मुद्द्यासाठी एक होतो आहे। राजकारणासाठी अनेक पैलू आहे, परंतु हा मुद्दा महत्त्वाचा आहे। मुद्द्यासाठी मनसेपासून MIM असेल, काही काँग्रेसची मंडळी आहे, काही उभाटाची आहे, त्या सगळ्यांनी मदत केली आहे ना, त्या ठिकाणी मदत केली आणि ह्याचा आनंद आहे। मला वाटतं इथं राजकारण आणण्याची गरज नाही। मी तर सांगितलं आमचा झेंडा बाजूला ठेवून बच्चू हा विषय इथं महत्त्वाचा नाही, शेतकरी शेतमजूर हा विषय महत्त्वाचा आहे। त्याचं जगणं किती कठीण चाललं हे फार महत्त्वाचं। मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यावर शेतकरी माफी मागतील। तुम्ही त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस योग्य वेळी म्हटलं नाही ना, 7-12 कोराच म्हटलं, त्याच्यात योग्य वेळी म्हटलं असतं तर आम्ही आंदोलन केलं नसतं। आता म्हणतं पीक चांगलं आहे यावर्षी आणि म्हणून कर्जमाफी देत नाही, पण पिकापेक्षा भाव किती भेटतं ते महत्त्वाचं आहे। म्हणजे स्वामीनाथननं काय म्हटलं होतं का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचं आहे, आणि मग उत्पादन वाढून चालणार नाही तर उत्पन्न आलं पाहिजे। उत्पन्नच येत नाही, पैसाच येत नाही शेतकऱ्याच्या हातात। आता हे मेंढपाळ आहे, त्यांना चारायला जागाच नाही, हो कुठे चारणार आहे ते मेंढपाळ? भाऊ इकडे आंदोलन सुरू आहे, तिकडे कृषी मंत्र्याला वाचवण्याचं काम सुरू आहे। कर्जमाफीसाठी सरकारला काय डेडलाईन देणार का? माझं तेच महत्त्वाचं आहे का कृषी मंत्र्याला वाचवासाठी जेवढे प्रयत्न करताय
त्यावेळेस शेतकऱ्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले असते तर लोकांनी डोक्यावर घेतलं असते तुम्हाला. दादा तुम्ही काय देणार का थांबणार तुमचं आमचाही प्रश्न येतो ऑफिसमध्ये गेले मग पत्र जे आहे ते झाले गायकवाड यांनी बनवलेलं आहे एका माजी आमदाराला थेट आझाद मैदानात भेटणार. शेतकऱ्यासाठी जर सरकारला आझाद मैदानात बोलावलं असतं तर आम्ही डोक्यावर घेतलं असतं. आता व्यक्तिगत तुमच्या द्वेष काय असतं त्याच्यासाठी जर असं बोललं जातं तर ते चुकीचं आहे. बच्चू भाऊ, काही सरकारला डेडलाईन देणार कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी? आता डेडलाईनचा विषय संपला. आम्ही कोणत्याही क्षणी कुठल्याही वेळी कुठल्याही तारखेला कधीही मंत्रालयात बसू शकतो. गनिमी गाव यांनी गनिमी गाव. ओके.